आज सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास चालू असताना महाराष्ट्रामधील खाजगी शाळांमधून आकारल्या जाणाऱ्या फीच्या बाबतीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेलेला होता। ह्या प्रश्नोत्तरावरती चर्चा चालू असताना माननीय अध्यक्ष महोदयांनी एक प्रश्न उपस्थित केला की नागपूरमधल्या एका प्री स्कूलमध्ये 1.25 लाख रुपयाची फी आकारली जाते आणि माननीय अध्यक्षांनी महोदयांनी हा उपस्थित केलेला प्रश्नावरती देखील सरकार गंभीर नाही आहे। विधिमंडळामध्ये सभागृहाच्या अध्यक्षांनी उपस्थित केलेला प्रश्न की नागपूरसारख्या शहरामध्ये प्रायमरी स्कूलमध्ये 1.25 लाख रुपये फी घेतली जाते, जी इंजिनिअरिंग कॉलेजला देखील तेवढी आकारली जात नाही, त्यापेक्षा ती कैक पटीने अधिक आहे। परंतु माननीय अध्यक्ष महोदयांच्या प्रश्नाकडे देखील सरकारने माननीय मंत्री महोदयाने लक्ष दिलं नाही आणि हा प्रश्न जो आहे तसाच अनुत्तरित राहिला। ह्याचा अर्थ असा होतोय की हे सरकार प्रश्नोत्तराच्या तासाच्या बाबतीमध्ये गंभीर नाही आहे, माननीय अध्यक्ष महोदयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये गंभीर नाही आहे। राज्यामधल्या अनेक मंत्र्यांच्या शाळा आहेत आणि त्यामुळे माझा प्रश्न आहे की माननीय शिक्षण मंत्री माननीय अध्यक्ष महोदयांनी केलेल्या प्रश्नावरती कारवाई करणार का? त्यांनी सभागृहामध्ये त्या विषयाला उत्तर का दिलं नाही? तो प्रश्न असाच का डावलला गेला? आणि माननीय शिक्षण जेवढे काही मंत्री आहेत ह्या सरकारमध्ये ह्या मंत्र्यांच्या शाळांमध्ये किती फी आकारली जाते ह्याचा देखील तपास करून माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्राच्या पुढे खरं वातावरण जाहीर करतील का? कारण आज आपण बघितलं असेल की खाजगी शाळांच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असताना हजारो रुपयाची फी ही पालकांकडून आकारली जाते। शिक्षण नियामक समिती जी आहे ती समिती तातडीने करणं हे गरजेचं आहे, परंतु त्या समितीवरती कुठलंही भाष्य आज शिक्षण मंत्र्यांनी केलं नाही। लवकरात लवकर ती समिती जर केली तर पालकांना त्याच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो, परंतु आज सभागृहामध्ये माननीय अध्यक्ष महोदयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला देखील उत्तर मिळालं नाही आणि हा प्रश्न असाच अनुत्तीर्ण राहिला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पालकांना न्याय देण्यासाठी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार असमर्थ आहे, हे सरकार गंभीर नाही आहे।